एकोणपन्नासाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं। या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी दिल्लीत जमली आहे। विज्ञान भवनातल्या सोहळ्यासाठी देश विदेशातले साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे दोन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावरती आले। यावेळी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असं म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदींचे अगदी आवर्जून आभारही मानले। देशाच्या आर्थिक राजधानीच्या राज्यातून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार। ज्ञानोबा तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते। भाई बहनों, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरती एकत्र आले। गेले बरेच दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात जे काही घडतंय त्यावरनं या दोघांमधली जी केमिस्ट्री दिसली त्यामुळेच बरीचशी चर्चा सुद्धा रंगली। शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली। शरद पवारांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका स्वबळावरती लढवल्या। महाविकास आघाडी महायुती यांच्यामधली मोठी दरी सुद्धा या दोनही निवडणुकांच्या निमित्तानं समोर आली। जेव्हा बारामतीमध्ये नरेंद्र मोदी आलेले होते तेव्हा नरेंद्र मोदींनी अगदी तोंड भरून काही वर्षांपूर्वी शरद पवारांचं कौतुक केलं होतं। त्यांचंच बोट धरून आपण राजकारणात आलो असं सुद्धा विधान मोदींनी केलेलं आणि त्यामुळे त्यानंतर या दोघांची होणारी प्रत्येक भेट ही कायमच राजकीय चर्चेचा विषय राहिली आहे, केंद्रबिंदू राहिली आहे।